भावांना एक वेळेस तुम्ही आयटीत जगायला शिका, पण आपल्याकडे आयटी येणारच नाहीये. एक तर काय, दिवाळीला आपल्याला ब्लाब्लाचं बुकिंग मिळत नाही, त्यात आपल्याकडे आयटी येणार. अरे विषय सोडून द्या. आणि एखाद्या नाशिकच्या मुलीच्या मागे लागून तिला बायको करायचा जर तुम्ही विचार करत असाल या सीझन मध्ये, तर भावांनो तुम्ही तुमचा वेळ वाया घालवत आहात. काय एक वेळेस आपण फ्रेशर्स म्हणून इन्फोसिस आणि टिसेस या अशा प्रसिद्ध स्थळांमध्ये काम करत असून आपलं फ्रेंड सर्कल वाढवायच्या ऐवजी आपल्या डोळ्याखालचं जे डार्क सर्कल वाढत आहे ना, त्याच्यावरती तुम्ही जरा फोकस करा. आणि एकतर तुम्हाला नाशिकची एखादी पटलीच तर तुम्हाला 90-80 1.5 करोडचे फ्लॅट घेऊन आयुष्यभर EMI भरत जे तुमचं आयुष्य लागणार आहे ना आयुष्याची, त्याच्याकडे तुम्ही लक्ष द्या. त्यामुळे म्हणूनच मी तुम्हाला म्हणतोय, एक वेळेस तुम्ही ना घर वापसी करू शकतात, पण घर वापसी केल्यानंतर सुद्धा आपण ITI केलं नाही, आपण IT मध्ये शिकलेलो आहोत. सो त्यामुळे आपल्याला सातपूर, MIDC किंवा आपल्याला गोंदे, सिन्नर अशा ठिकाणी आपल्याला जॉब मिळणारच नाही. आणि मिळालंच तरी एखाद्या मुलीची एक्सपेक्टेशन्स असतील की तू पिंपरी चिंचवडच्या MIDC मध्ये कामाला का नाही. सो त्यामुळे आपलं आयुष्य हे कठीणच आहे.